पारितोषिक वितरण सोहळ्यासंबंधित भूषणची चर्चा केली जाईल तर लगातार 3 टायटल भूषण, दॅट इज ग्रेट. गतवर्षी टेनिस क्रिकेटमध्ये ही टीम थोडीशी बॉटम याच्यामध्ये गेलेली होती, तेव्हा तुझ्या डोळ्यातून फक्त अश्रू याचे बाकी झाले होते. पावसाळीचा रबरचा क्रिकेट जर पाहिला, जय भवानी मित्रमंडळ, त्यानंतर आरएस गोटे प्रेझेंट आहेत, कोपरी हॅट्रिक, आणि चौथा जरी टायटल नसला परंतु ही वाटचाल आहे पावसाळ्याची खूप चांगली आहे. काय मत असेल गतवर्षी टेनिस क्रिकेट आणि पावसाळ्याचं क्रिकेट? नक्कीच गेल्या वर्षी तीच कंडिशन होती, बट प्लेयर्स लोकांनी खूप मेहनत घेतली. आम्ही टॉप 2 मध्ये फिनिश केलं. बट या वर्षीचा जो हंगाम होता, ज्या सुसाट सुटलेली ही कुमारीला नव्हती. मला वाटतं पहिल्यांदा रबर बॉलमध्ये आज आम्ही हारलो, कारण की 4 ट्रिक होती. जरी जिंकली असती तर आम्ही 4 लाईनीत टुर्नामेंट जिंकलो असतो. बट वेल प्लेड, सर्व असे एफर्ट देत आहेत आणि एकजुटीने खेळत आहेत. मेन महत्त्वाचं म्हणजे ते आहे की पूर्ण टीम दिसते आहे. एकाचा परफॉर्मन्स कोणाचाच काउंट होत नाही आहे. परफॉर्मन्स सर्वच देत आहेत. बॅटिंग, ज्याच्या वाटेला बॅटिंग येते ते बॅटिंग करत आहेत, ज्याच्या वाटेला बॉलिंग येतोय तो आपला रोल, म्हणजे असे 17 वर्षाचा 17 वर्षाचा खेळाडू आहे. बट जेव्हा तो बॉलिंग करतोय ना, मला म्हणजे कुठेच तो दिसत नाही की त्याच्या आतमध्ये 17 वर्षाचा गुण आहे. मॅच्युरिटी खूप लवकर आली आहे. जसे विकी भोईरच्यामध्ये त्याची मॅच्युरिटी होती. जेव्हापासून मी त्याला घेऊन जातोय, त्याचं वय देखील खूप कमी होतं, लहान होतं धीरज आणि विकीचं. आणि तसंच अभिचं देखील आहे. त्यांना देखील मला सांगायला लागलं नाही का कशी बॉलिंग करायची आहे, तसंच त्याला देखील सांगायला लागत नाही. तो त्याच्या रिदमवर बॉलिंग करतो. तर माझी अशीच इच्छा आहे. क्रिकेट खूप वास्ट झालेला आहे, खूप म्हणजे खूप. आताचे नॉर्मल क्रिकेटर तुम्ही ह्याला प्रोफेशन म्हणून घेऊ शकता. जर तुम्ही चांगले क्रिकेटर आहात तर नक्कीच तुम्हाला वाव आहे. 20 ते 25 लाख रुपये वर्षाला खेळाडू कमवतोय. सो चांगलं करतायत, असेच करत राहा, असेच परफॉर्मन्स देत राहा, टीमला जिंकवत राहा, जेणेकरून तुम्ही पुढे जेव्हा प्रोफेशनल क्रिकेट खेळाल तिथे देखील तसाच परफॉर्मन्स अपेक्षा असेल आणि तसाच परफॉर्मन्स करत राहा. प्रश्न विचारण्याच्या अगोदर समालोचक मध्ये काय काय चांगला समालोचक आहे मित्रांनो, त्याने ओळखला का माझ्या मनात तो प्रश्न अभिबद्दल होता, त्याच्या अगोदर उत्तर दिलं. जो रीड करतो बॉलरला तसं समालोचकला वेल डन. बातचीत खूप आहे पण वेळ कमी आहे. भूषणला खूप अशा शुभेच्छा, कारण टेनिस पण पावसाळी रबर धमाल केली आहे. अशोक कुमार हेलेन तुर्बे. चला बाला, गोविंदा पथक ज्यांच्या नेतृत्वाने फ्रान्स मध्ये पोहोचलेला आहे आणि रबर बॉल खेळताना टेनिस असो रबर बॉल बाला, गोविंदा पथक असो क्रिकेटमध्ये जसं घडवलं त्याच्या गोविंदा पथक मध्ये या बालाने सूर्यकाने आपलं गोविंदा पथक फ्रान्स मध्ये नेलंय. और प्रश्न आहे बाला, 3 फायनल पैकी एकही फायनल नाही, पण फायनल मध्ये पोहोचण्याचा आणि ते एकही टायटल नाही मिळण्याचा किती दुःख आहे किंवा किती आनंद फायनल मध्ये पोहोचण्याचा आहे? पहिली गोष्ट मी सगळ्या मुलांचा आभार मानतो का एकाच दिवशी 3 जागी ते फायनलला गेलेत. आणि हे काय छोटी गोष्ट नाही, कारण सकाळपासून आम्ही फक्त एक समोसा आणि पाववर आहेत आणि सगळ्या अर्ध्यांचे तर उपास आहेत, त्यांच्यासाठी वेफर घेतलेलं. आणि सकाळपासून मला वाटतं 6वा किंवा 7वा राऊंड असेल. पहिला ऐरोलीला 2 राऊंड जिंकलो, नंतर धाराव्याला गेलो, धाराव्याला पण 2 सलग 3 राऊंड खेळून इकडं आलो आहे. खरंच आणि दुःख पण वाटते का एक म्हणजे एक ओव्हरमध्ये 16 धावा होत्या आणि मी असं तर मनोजला नक्कीच ओव्हर दिली नसती. पण मी खरोखर त्यांना म्हणजे धाराव्याला आम्ही सेकंड प्राइज मारलं आणि तिकडनं मुलांना सांगितलं का तुम्ही जा माझी गाडी घेऊन, मी तिकडनं ओलामध्ये येतोय. जर इथं असलो असतो तर नक्कीच मी इथं फायनलला असलो असतो आणि भूषण बरोबर फायनल खेळली असती नक्कीच. तरी पण मुलांचे मी खरोखर खूप मेहनत घेतात. आमची मुलं आमचे मैदान असून सुद्धा दिव्याला प्रॅक्टिसला जातात, ही पण मोठी गोष्ट आहे. खरंच त्यांच्यासाठी क्लॅप. काय कमेंट केलं राग म्हणून, कारण व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तर मला असतं तर निश्चित वेगळं असतं, कारण ज्येष्ठ खेळाडू 40च्या वर आणि एक खेळाडू त्यांनी घडवले, चांगलं बातचीत केली. येस, पिंट्या कुंभार यांनी खरोखरच कौतुक करताना खूप असं सटीक निर्णय दिले. कालपासून काय अंपायरिंग केले त्याला करूया आपण सन्मानित. मी विनंती करतोय पिंट्या कुंभार या स्पर्धेचे
आयोजकाच्या भूमिकेत विजेंद्र भोईर यांना विनंती केली की पिंट्या कोबार काल 11 पैकी 9 मॅच दॅट इज नॉट जोक खरोखर अफलातून असं अंपायरिंग करताना येस पहिल्यांदा अंपायरिंग त्याच्यानंतर आम्ही बाबू शहा मनोज पाटील सर्वांना सन्मानित करणार आहोत पीटीसी. चला तत्पर पहिला सन्मान नको त्यांचा चला पिंट्या कुंभार प्लीज मी विनंती करतोय ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे ट्रॉफीज देण्यात आल्यात ते दर्शन भोईर हे सन्मानित करतील. काय अंपायर केली पहिले सातत्याने काल 9 आज 9 तब्बल 18 मॅचेस या अंपायरने केल्यात. पिंट्या कुंभार यांना सन्मानित केलं गेलं. त्यानंतर पीटीसी यांचं मी आभार मानतो. या साऊंड सिस्टीम करणाऱ्या वेळ कमी आहे मनोज पाटीलचा आम्ही आभार व्यक्त ज्यांच्या माध्यमातून आमचे आवाज आपल्या कानापर्यंत मनोज पाटील बाबूशहाचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि थेट घेऊन जातोय पहिला दुसरा तिसरा क्रमांक. त्याच्या अगोदर वैयक्तिक पारितोषिक बेस्ट फिल्डर ही पारितोषिक दर्शन हरचंद्र भोईर यांच्या मार्फत त्यांचे पिताश्री सन्माननीय स्वर्गीय माजी नगरसेवक हरचंद्र भोईर साहेब यांच्या नावाने मात्र पुरवण्यात आले. तर पहिला प्राइज बेस्ट फिल्डर कारण खरी कसरत असते कारण पावसाळी रबर बॉल बरंच चिपकत नाहीये बॉल सटकतो पण ही कमाल केली. या स्पर्धेचा अफलातून झेल घेणारा बेस्ट फिल्डर आणि तो परिधान करण्यासाठी मी विनंती करतोय दर्शन हरचंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. प्रदान होईल बेस्ट फिल्डर इज गोज टू ठाणे विभागातून बराचसा प्रवास करून एवढ्या दमलेला असताना खेळपट्टीवर जी कॅच न खऱ्या अर्थाने चॅम्पियन बनवला होता भूषण अशू कुमार तुर्बे पण चॅम्पियन चौथ्यांदा टायटल पण ज्याला दूर ठेवलं आणि तो स्पेक्टॅक्युलर कॅच ज्या फिल्डरने टिपलाय तो घेऊन जातोय. बेस्ट फिल्डर गावदेवी कोळशेचा शहबाज वेल्डन शहबाज व्हाट अ कॅचर कॅचेस विन द मॅचेस काम म्हटलं जातं पकडा क्या जीता मॅच. बाबूशाह मनोज पाटील ज्या खऱ्या अर्थाने ते झेल जर पकडलं नसतं तर षटकार वेल्डन शहबाज प्रदान करण्यासाठी त्याच्या मार्फत हे ट्रॉफी देण्यात ते दर्शन भोईर यांच्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर गोज टू द गावदेवी कोळशेत शाबाज ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक लफडा चषक 2025 वेल्डन शाबाज. अफलातून झेल फायनल पासून दूर ठेवलं अशू कुमार 11 तुर्बे ठेवत. त्याच्यानंतर आम्ही सन्मानित करणार आहोत या स्पर्धेचा बेस्ट बॉलर इज गोज टू द त्याने सेमी फायनल मध्ये अक्षरशः अद्वैत 11 केसीसी अंबापाड्याला दूर ठेवलं ज्याच्या एक फॅन्टॅस्टिक सटीक लाईन फायनल मध्ये स्तब्ध ठेवलं अर्थातच अशू कुमार 11 तुर्बेला. आणि खऱ्या अर्थाने भारतभर ज्या कमलाची चर्चा आहे तो कमल फुलवला गावदेव कोळशेतचा कमलने गोज टू द बेस्ट बॉलर ऑफ द गावदेव कोळशेत कमल ठरलाय. लफडा चषक 2025 पावसाळी मी विनंती करतोय सूर्यकांत एक चांगला गोलंदाज सूर्यकांत मडवी यांच्याकडे प्रदान केला जातोय. कमल इज द बेस्ट बॉलर लफडा चषक पावसाळी रबर 2025 वेल्डन कमल. सटीक लाईन अक्षरशः लयबद्ध अशी गोलंदाजी लफडा चषक बेस्ट बॉलर गोज टू द कमल. तदनंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट बॅटर स्पर्धेमध्ये येस बेस्ट बॅट्समन खऱ्या अर्थाने 2 बॅट्समनने धावा कुठल्यात एकाच्या नावावर 107 एकाच्या नावावर 71. उत्कृष्ट बॅटर प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय कोहिनूर ऑफ द नेव्ही मुंबई ज्याने खऱ्या अर्थाने 2023 मध्ये 107 धावा कुठलेल्या होत्या त्या भूषण उत्तम पाटील यांच्याकडे प्रदान होईल बेस्ट बॅट्समन ऑफ द इन दी सिरीज. उत्कृष्ट बॅटर ज्याने 71 धावा ठोकल्या आणि आपल्या ऐरोली कोल्हावरचं नाव या लफडा चषकवर सांगताना उत्कृष्ट फलंदाजी केली. मॅच बरेचसे गेलेले होते पण 71 धावा चोपणारा मनोज चव्हाण ठरलाय उत्कृष्ट बॅटर त्याला सन्मानित केलं जाईल.
प्रदान करण्यासाठी भूषण पाटील, सूर्यकांत मडवी यांच्या शेवट वेल्डन मनोज 71 धावा. ऐरोली कोलेवाडाचा हा जाबाज आक्रमक बॅटर मनोज चव्हाण ठरला बेस्ट बॅटर लफडा चषक 2025. वेल्डन 71 धावांची टोटल सिरीज मध्ये. भूषण उत्तम पाटील, सूर्यकांत मडवी बालाच्या शुभास्ते प्रदान केले जातोय. मनोज चव्हाणला 71 धावा. चला प्लेअर ऑफ द सिरीज देण्यापूर्वी क्रमांक 3 रोख रुपये 10,000 आणि दर्शन भोईर यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी ही प्रदान करण्यासाठी सर्व जे मंचावर उभे आहेत त्याच्यापैकी गावदेवी कोळशेत संघाचा कॅप्टन भूषण आहे, बाला आहे, हिमांशु पाटील आहे, वैभव भोईर आहेत. त्यांना सर्व मान्यवर विनंती करतो आपल्या शुभ हस्ते होईल हा प्रदान. रोख रुपये 10,000 आणि ही आकर्षक ठरणारी ट्रॉफी ही प्रदान केली. 3ऱ्या क्रमांकावर ऐरोली कोलेवाडा वेल्डन बाला. 3 ठिकाणी हा टीम पोहोचलेला होता, पण 3रा क्रमांक लफडा चषक ऐरोली कोलेवाडा ठरलाय. लफडा चषक 2025 हा 3य क्रमांकाचा संघ. रोख रुपये 10,000 दर्शन हर्षेंद्र भोईर यांच्याकडून पुरस्कृत केलेली ही ट्रॉफी देऊन सन्मानित केले जातं. औचित्य आहे पावसाली रबर क्रिकेट नितीन भोईर, विजेंद्र भोईर आणि गावदेवी जुगाव यांच्या वतीनं केलेले हे सदाबाहेर शानदार वजनदार लफडा चषक. 3रा क्रमांक रोख रुपये 10,000 याने अट्रॅक्टिव्ह आकर्षित करणारी ट्रॉफी देऊन मात्र सन्मानित केलं जातं ऐरोली कोलेवाडा या टीमला. वेल्डन बाला आणि संपूर्ण टीम चिंगी असेल, अनिकेत असेल, सोहम असेल, अभि जोशी असेल, मनोज चव्हाण असेल, अनिकेत सालुंके असेल, या सर्वांनी धमाल केली यार. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. जाऊया क्रमांक 2 ट्रॉफीज कडे. उपविजेत्याला आपण करूया सन्मानित. खऱ्या अर्थाने 1 चेंडू 3 धावा. झेल जर कदाचित घेतला नसता तर क्रमांक 1-2 मध्ये फेरबदल दिसले असते. मी संपूर्ण मान्यवरांना विनंती करेन रोख रुपये 20,000 आणि ही दर्शन भोईर यांच्या माध्यमातून त्यांच्या पिताश्री हर्षेंद्र भोईरच्या नावानं या कशी ट्रॉफी पुरस्कृत ते देण्यासाठी सर्व मान्यवर असतील. चला अशोक कुमार 11 तुर्बे उपविजेता लफडा चषक 2025 रोख रुपये 20,000. संपूर्ण संघ प्लीज. भूषण मात्र इथे पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हरकत नाही. खूप खुशीमध्ये गतवर्षी 19 क्रमांकावर राहिलेला थोडासा अश्रू होते, निराश होता. येस हरकत नाही. रोख रुपये 20,000 उपविजेता लफडा चषक 2025 पावसाले रबर क्रिकेट रोख रुपये 20,000. चला नमित अशोक पाटील त्यांचे आशूचे स्पॉन्सर आशू द ग्रेट पर्सनॅलिटी संपूर्ण संघ आहे. चला नमित आपण यायचं आहे. लफडा चषक पावसाली रबर 2025 उपविजेता रोख रुपये 20,000 अशोक कुमार 11 तुर्बे वेल्डन बॉईज. पारितोषिक वितरण सोहळा नमित अशोक पाटील, भूषण असेल, हेमंत असेल, अभि असेल, या सर्वांनी मतकामना. उमेश आणि राहुल कांबळे हे दर्जेदार क्षेत्ररक्षक, त्यामुळे सजलेला संपूर्ण संघ लाजवाब फोटो सेशन होते. 20,000 रोख पावसाली रबर के उपविजेता रनर अप वेल्डन अशोक कुमार 11 तुर्बे. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज लफडा चषक 2000 जर 23 चा विचार केला तब्बल या बॅटरने या प्लेअर ऑफ द सिरीजने घेणारा जो या वर्षी ठरलाय तब्बल त्या स्पर्धेमध्ये 107 होत्या, परंतु 123 आणि इथे त्याच 2023 मधला प्लेअर ऑफ द सिरीज ज्याने घेतलेला होता या वर्षी त्याच्या बॅट मधून पहिल्या मॅच मध्ये अब तक 56, दुसऱ्या मध्ये 35 ज्या बॅटरने या ऑलराऊंडर परफॉर्मन्स करताना सलग 7 षटकांचा विक्रम नोंदवला तो ठरलाय लफडा चषक 2025 चा हा प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर नन्ना पदर इज कोहिनूर ऑफ द नवी मुंबई भूषण उत्तम पाटील ही गोज टू द प्लेअर ऑफ द सिरीज वेल्डन भूषण. तब्बल 107 धावा त्याच्यामध्ये एकमेव अर्धशतक आपल्या नावी केले, सलग 7 षटकार ज्याने ठोकले आणि या स्पर्धेमध्ये एकूण 107 धावा मालिकावीर वेल्डन.
हिमांशु असेल, वैभव असेल, सूर्यकांत असतील यांच्या शुभास्ते प्रदान केला जातो. या स्पर्धेतला मोठा मान सन्मान प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीर जाऊया जो जितावई सिकंदर 40,000 रोख पारितोषिक आणि दर्शन भोई यांच्या माध्यमातून ही ट्रॉफीज इज गोस टू द ठाणे विभागातील लेट येऊन झाला सेट अशी उपमा दिली जाईल. गावदेवी कोच टीम गोस टू द फायनल चॅम्पियन. वेल डन गावदेवी कोच. रोख रुपये 40,000 आणि दर्शन हर्षेंद्र भोईर यांच्या माध्यमातून ही आकाशी ट्रॉफी देऊन सर्व मान्यवर भूषण असेल, नितीन भोईर असेल, सूर्यकांत, हिमांशु, वैभव या मान्यवरांच्या शुभास्ते प्रदान केली जाते. रोख रुपये 40,000 आणि आकर्षित करणारी ही ट्रॉफीज देऊन सन्मानित केलं जातं. या पावसाळी रबर लफडा चषक 2025 चा विजेता चॅम्पियन्स गावदेवी कुलशेत. वेल डन बॉईज. ठाणे विभागातून आलेली टीम खूप प्रवास, परंतु प्रवास करता का जिद्द हरली नाही, मेहनत केली. घाम गालला पावसाचा झोत असताना त्याचे अडथळे मात्र दूर केले आणि 24 संघामधून हा पहिल्या क्रमांकाचा टीम ठरलाय गावदेवी कोलशेत. लफडा चषक 2025 चॅम्पियन्स 40,000 आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केले जातं. वेल डन यार. कौतुक आहे. दूरवरून कालोख पडला असता पण मी आयोजनचं कौतुक करतो. नितीन विजेंद्र असेल, पीटीसीचे संपूर्ण टीम, आमचे साथी समालोचक बाबू शाह, त्यातून मनोज पाटील, काल आयुष पाटील आणि अंपायर अर्थातच मी म्हणेन पिंट्या कुमार आणि आमचे आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारा मनोज पाटील आणि सजावट करणारा मनोज पाटीलला श्रेय देईन. ज्यापर्यंत हिमांशूनं पुरस्कार जेवण, ज्यापर्यंत ट्रॉफी दिल्या, हे सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा इथे आभार व्यक्त करतो आणि लफडा